फ्रेंड्स, आपण आज कोलाइड याबद्दल थोडीशी माहिती घेतोय. आता सुरुवातीला तुम्हाला कोलाइडच्याच बरोबर जर कंपॅरेटिव्हली आपण सोल्युशनचा विचार केला तर काय असतं. सोल्युशन याचा अर्थ दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपोनंटचं होमोजिनियस मिक्सचर म्हणजे कोण झाला, सोल्युशन झाला, हो की नाही. पण त्या ठिकाणी जे कंपोनंट घेतले असतील ते कंपोनंट दोघंही एकमेकांमध्ये काय होतील तर मिक्स होतील, म्हणजे होमोजिनियस फॉर्म तुम्हाला मिळाला. म्हणजे हा झाला सोल्युशनचा पार्ट. हा काय असेल तर सोल्युशन. फरक लक्षात घ्या, त्याच्यानंतर पुढे आपल्याला कळेल. सोल्युशन म्हणजे काय झालं, या ठिकाणी होमोजिनियस फॉर्म झाला. काय झाला, होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कंपोनंट, म्हणजे त्याला म्हणलं आपण सोल्युशन. त्याच्यानंतर जेव्हा आपण कोलाइडला कम्पेअर करतो, कोलाइड म्हणजे या ठिकाणी काय असेल तर कोलाइड याचा अर्थ या ठिकाणी सिस्टीम आहे. कशी असते तर हिट्रोजिनियस सिस्टीम. हिट्रो याचा अर्थ डिफरंट, हिट्रोजिनियस सिस्टीम. आता या ठिकाणी हिट्रोजिनियस याचा अर्थ डिफरंट जर असेल तर कोण वेगळे असतील तर या ठिकाणी दोन फेजेस त्याच्या वेगळ्या असतात. म्हणून कोलाइड इज ए हिट्रोजिनियस सिस्टीम ऑफ टू फेजेस. काय असतील तर दोन फेजेस या ठिकाणी असतील. ओके, या ठिकाणी ज्या हिट्रोजिनियस फेजेस असतील त्या कुठल्या असतील तर एक असेल डिस्पर्शन फेज असेल किंवा डिस्पर्स फेज. डिस्पर्स फेज ही एक झाली, बरोबर आहे, तर आपण ए असं म्हणू. आणि दुसरा कोण असेल तर डिस्पर्शन मीडियम. दुसरा कुठला असेल तर डिस्पर्शन मीडियम. आता या ठिकाणी आपण काय म्हणलं की एक झाला डिस्पर्शन मीडियम, दुसरा असेल डिस्पर्स फेज. म्हणजे या ठिकाणी दोन फेजेस असतील. ओके, आणि या दोन फेजेसचं काय असेल तर एक मिक्सचर असतं, त्याला आपण काय म्हणतो तर कोलाइड. ते कोलाइड हे तुमच्या लक्षात आलं असेल. कोलाइड म्हणजे काय असेल तर हिट्रोजिनियस सिस्टीम ऑफ टू फेजेस. हिट्रोजिनियस सिस्टीम ऑफ टू फेजेस इज नोन ॲज कोलाइड, बरोबर. मग या ठिकाणी ज्या दोन फेज असतील त्यातली एक असेल डिस्पर्स फेज, दुसरी असेल डिस्पर्शन मीडियम. पण डिस्पर्स फेज कोणाला म्हणणार आपण आणि डिस्पर्शन मीडियम आपण कोणाला म्हणणार हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. आता जेव्हा आपण कोलाइड घेतो त्या कोलाइडमध्ये एखादा कंपोनंट हा कमी प्रमाणात प्रेझेंट, आपण कोलाइड घेतो आणि त्या कोलाइडमध्ये एखादा कंपाऊंड कमी प्रमाणात प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडची कोणती फेज तयार होते तर डिस्पर्स फेज त्या ठिकाणी तयार होते. डिस्पर्स फेज, डिस्पर्स फेज. आता मी या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे काय म्हणणार, इथे कोलाइडच आहे पण त्या कोलाइडमध्ये जो कंपोनंट कमी प्रमाणात प्रेझेंट आहे त्या कंपोनंटला आपण काय म्हणतो तर डिस्पर्स फेज. द कंपोनंट इन द कोलाइड, द कंपोनंट इन द कोलाइड which is present in small amount is known as disperse phase. त्याला आपण एक असे म्हणूया. दुसरा पॉइंट, आपण जो कोलाइड असतो त्या कोलाइड मध्ये दुसरी फेज असते, त्या फेजचं प्रपोर्शन कसं असतं तर जास्त असतं. आणि मग या ठिकाणी डिस्पर्शन मीडियम, डिस्पर्शन मीडियम ही दुसरी फेज आहे. आता डिस्पर्शन मीडियम म्हणजे कोण असेल तर त्या कोलाइडमध्ये जो जास्त प्रमाणात प्रेझेंट असतो तो कोण होतो तर डिस्पर्शन मीडियम. आता याचं चांगलं एक्झाम्पल या ठिकाणी आपण ब्लड असं घेतलं असेल तर त्या ब्लडमध्ये आपल्याला काय काय असू शकतं, प्लाझ्मा असेल, प्रोटीन असेल, अँटीबॉडीज असतील, बरोबर आहे. या ठिकाणी जेव्हा आपण ब्लडचा विचार करतो तेव्हा या ब्लडमध्ये दोन प्रकारचे घटक असतील, बरोबर आहे. पहिला घटक आपण काय म्हणतो तर प्लाझ्मा असेल, इथे म्हणलं आपण प्लाझ्मा. त्याचबरोबर प्रोटीन पण त्या ब्लडमध्ये असतात, प्रोटीन असतील, अँटीबॉडीज असतील. मग या ठिकाणी ब्लडमध्ये एक फेज कोणाची तयार होते तर प्लाझ्मा फेज असेल,
प्रोटीन असतील, अँटीबॉडीज असतील, आणि दुसरं असं असतं की हे जे कंपाऊंड असतात ते कशामध्ये असतील तर वॉटरमध्ये असतात. ब्लड हे तयार होत असताना घटक तुमच्याकडे कोण असेल तर इथं वॉटर असतं आणि त्या वॉटरमध्ये हे कंटेंट असतील. मग जेव्हा मी ब्लडला कोलाइड म्हणून विचारात घेतो तेव्हा त्या ब्लडमध्ये जो प्लाझ्मा असेल, जो प्रोटीन असेल, तो कसा असतो तर कमी प्रमाणात प्रेझेंट आहे. त्या ब्लडमध्ये असणारा प्लाझ्मा असेल, प्रोटीन असेल, तो कमी प्रमाणात प्रेझेंट आहे. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोटीन, प्लाझ्मा हे कोणत्या फेजमध्ये येतील तर ते डिस्पर्स फेजमध्ये येतील. कशामध्ये येतील तर डिस्पर्स फेजमध्ये येतील. आणि त्याच्यानंतर त्या ब्लडमध्ये जे वॉटर कंटेंट असतं ते वॉटर कंटेंट कसं असतं तर जास्त प्रमाणात आहे. म्हणजे याची फेज कोणती तयार होते तर डिस्पर्शन मीडियम हे या ठिकाणी तयार होतं. म्हणजे जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल ब्लड घेतो तेव्हा त्या ब्लडमध्ये आपल्याकडे जो प्लाझ्मा असेल, जो प्रोटीन असेल, तो त्या डिस्पर्स फेजमध्ये येईल. तो त्या डिस्पर्स फेजमध्ये येतो. आणि त्याच्यानंतर वॉटर जे असेल ते या ठिकाणी कशामध्ये येईल तर डिस्पर्शन मीडियममध्ये येईल. पण थोडक्यात या ठिकाणी कोलाइड म्हणजे कोण असेल तर हिट्रोजिनियस सिस्टीम आहे. आणि ही हिट्रोजिनियस सिस्टीम कोणाची असेल तर दोन प्रकारच्या फेजची असते. फेज म्हणजे या ठिकाणी त्याचे स्टेट असते, दोन प्रकारच्या स्टेटची असते. म्हणून डेफिनेशनमध्ये आपण काय म्हणतो, व्हॉट इज कोलाइड? कोलाइड इज अ heterogeneous system of two phases. What is colloid? Colloid is a heterogeneous system of two phases. या ठिकाणी कोणत्या दोन फेज असतील तर वन ऑफ विच त्यापैकी एक असेल डिस्पर्स फेज आणि दुसरी कोणती असते तर डिस्पर्शन मीडियम. अनदर फेज इज डिस्पर्शन मीडियम. त्याच्यानंतर पुढे आपला प्रश्न उभा राहतो, डिस्पर्स फेज कोणाला म्हणणार आणि डिस्पर्शन मीडियम आपण कोणाला म्हणणार? तर डिस्पर्स फेज जी असते ती कशी असते तर या ठिकाणचा जो कोलाइड असेल त्या कोलाइडमध्ये जो कमी प्रमाणात प्रेझेंट असतो तो कोण होतो तर डिस्पर्स फेज तयार होतो. कोलाइडमध्ये जो कमी प्रमाणात प्रेझेंट आहे तो कोण असणार आहे? डिस्पर्स फेज. म्हणून डिस्पर्स फेजची डेफिनेशन काय होते? द कंपोनंट विच इज प्रेझेंट, द कंपोनंट इन द कोलाइड. कंपोनंट कशामधला असेल तर कोलाइड मधला असतो. द कंपोनंट इन द कोलाइड विच इज प्रेझेंट इन स्मॉल अमाउंट इज कॉल्ड एज डिस्पर्स फेज. अँड द नेक्स्ट वन, या ठिकाणी आपण डिस्पर्शन मीडियमचा विचार करतो. डिस्पर्शन मीडियम म्हणजे कोण असते तर कोलाइडमध्ये जो कंपोनंट जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे तो. या ठिकाणी डिस्पर्शन मीडियम म्हणजे कोण असेल तर कोलाइडमध्ये जो जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे तो. द कंपोनंट इन द कोलाइड, द कंपोनंट इन द कोलाइड विच इज प्रेझेंट इन लार्ज अमाउंट इज कॉल्ड एज डिस्पर्शन मीडियम. फॉर एक्झाम्पल ब्लड इज द एक्झाम्पल ऑफ कोलाइड. ब्लड इज द एक्झाम्पल ऑफ कोलाइड. In that case, blood contain plasma and protein. Plasma and protein comes into the disperse phase, and at the same time, they are present in water. So here, water is a dispersion medium. या ठिकाणी water कोण होईल तर dispersion medium होतं आणि प्लाझ्मा, प्रोटीन, अँटीबॉडीज ज्या असतील ते या ठिकाणी काय येतील तर डिस्पर्स फेजमध्ये येतील. डिस्पर्स फेजमध्ये येतील. मग आता या ठिकाणी आपल्याकडे जे कोलाइड असेल त्या कोलाइडचं क्लासिफिकेशन पण आपल्याला असतं. आता कोलाइडचं क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण तीन प्रकारे बघू शकतो. एक असं असतं की या कोलाइडमध्ये जो डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम असेल त्या दोघांच्या फिजिकल स्टेटवरती सुद्धा क्लासिफिकेशन अवलंबून असतं. म्हणजे एक पॉईंट या ठिकाणचा आपण काय म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड. कोलाइड्स आर क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स.
one of which is that it is depend on the physical state of disperse phase and dispersion medium. म्हणजे पहिला पॉईंट या ठिकाणी आपण काय करतो तर फिजिकल स्टेट. या ठिकाणी फिजिकल स्टेट कोणाची असेल तर फिजिकल स्टेट कोणाची असेल तर फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम, इन शॉर्ट डीपी अँड डीएम. हे आपण आपल्या माहितीसाठी विचारात घेतो. डीपी याचा अर्थ डिस्पर्स फेज, डीएम याचा अर्थ डिस्पर्शन मीडियम. बरोबर. या ठिकाणी डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्या फिजिकल स्टेट वरती जे क्लासिफिकेशन या ठिकाणी कोलॅइडचं केलं जातं ते 9 प्रकारचं असतं. या ठिकाणी जो डिस्पर्स फेज असेल, डिस्पर्शन मीडियम असेल, एकदा सॉलिडमध्ये असतो एकदा लिक्विडमध्ये असतो, असे 3 पार्ट या ठिकाणी त्याचे पडतात. ते क्लासिफिकेशन आपल्याला यावर्षी नाही आहे, म्हणजे हा पार्ट तुम्हाला इथं नाही, तो क्लोज झाला. दुसरा पॉईंट या ठिकाणी असतं आपल्याकडे जो कोलॅइड असेल त्या कोलॅइडचं क्लासिफिकेशन हे कोणावरती डिपेंड असतं तर ॲफिनिटी म्हणा किंवा अट्रॅक्शन म्हणा. या ठिकाणी ॲफिनिटी कोणामध्ये असते तर डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम या दोघांमध्ये सुद्धा या ठिकाणी ॲफिनिटी असेल अथवा नसेल तो भाग वेगळा, हो की नाही. पण ॲफिनिटी कोणामध्ये असते तर डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम याच्यावरती सुद्धा क्लासिफिकेशन आपल्याला कोलॅइडचं करावं लागतं. ते आपल्या सिलेबसला आहे किंवा आता आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो आपल्याकडे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युलच्या साईजवरती सुद्धा कोलॅइडचं क्लासिफिकेशन डिपेंड असतं. म्हणजे डिपेंड ऑन द मॉलिक्युलर साईज. म्हणजे मी या ठिकाणी पॉईंट थोडं रिपीट करतोय. मॉलिक्युलर साईज पाहता म्हणजेच या ठिकाणी मला जेव्हा मी कोलॅइड विचारात घेतो तेव्हा त्या कोलॅइडचं क्लासिफिकेशन 3 गोष्टीवरती अवलंबून आहे. एक काय असेल तर क्लासिफिकेशन ऑफ कोलॅइड डिपेंड ऑन द फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. सेकंड पॉइंट, classification of colloid depends on the affinity between disperse phase and dispersion medium. And at the last, classification of colloid depend on the molecular size. असे या ठिकाणी 3 तुम्हाला क्लासिफिकेशनचे फॉर्म द्यावे लागतील. त्या 3 पैकी पहिला फॉर्म जो असेल तो आपल्याला या ठिकाणी डिलीट केलाय, तो या ठिकाणी नाही. ओके, मग आपल्याकडे 2 पॉइंट या ठिकाणी असतील. तुमच्याही लक्षात आलेलं आहे कोलॅइडचं क्लासिफिकेशन द्यावं लागेल. आता कोलॅइडचं क्लासिफिकेशन देत असताना या ठिकाणी जो सिलेबसला पार्ट आपल्याला आहे तो कुठला असेल तर क्लासिफिकेशन ऑफ कोलॅइड डिपेंड ऑन द एफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे तर क्लासिफिकेशन ऑफ कोलॅइड डिपेंड ऑन द मॉलिक्युलर साईज. तर त्यातला आपण classification of colloid depend on the affinity between disperse phase and dispersion medium. या ठिकाणी आपण जेव्हा क्लासिफिकेशन करतो डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन वरती आपण क्लासिफिकेशन जेव्हा अफिनिटी वरती जेव्हा आपण क्लासिफिकेशन विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 घटक आहेत. एक असेल लायोफिलिक, याला आपण एकला काय म्हणलं लायोफिलिक, पाहता याचा अर्थ लायोफिलिक कोलॅइड. आणि दुसरा म्हणला आपण लायोफोबिक, दुसरा कोण म्हणला आपण लायोफोबिक. अर्थात हे या ठिकाणी कोण असतील तर कोलॅइडचे पार्ट्स आहेत या ठिकाणी. एक असेल लायोफिलिक कोलॅइड, दुसरा असेल लायोफोबिक कोलॅइड. बरोबर. आता याचं सिंपल फॉर्म या ठिकाणी कसं असेल तर लायोफिलिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी काय असेल तर आपल्याकडे जी डिस्पर्स फेज असेल आणि डिस्पर्शन मीडियम जे असतं यांच्यामध्ये काय असेल तर अट्रॅक्शन असतं, ॲफिनिटी असते. यांच्यामध्ये काय असेल तर ॲफिनिटी, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज देअर. ओके, म्हणजे आपण काय म्हणतो द कोलॅइड इन विच, कोलॅइड अशा प्रकारचा देअर इज ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. म्हणजे या ठिकाणी
आपल्याकडे जो डिस्पर्स फेज असेल, डिस्पर्शन मीडियम असेल, यांच्यामध्ये जर ॲफिनिटी असेल तर अशा प्रकारच्या कोलाइडला आपण काय म्हणतो तर लायोफिलिक कोलाइड असं म्हणतो. लायोफिलिक कोलाइड असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर लायोफोबिक कोलाइड याचा अर्थ या ठिकाणी हे कोलाइडच आहे, पण इथे असणारा जो डिस्पर्स फेज असेल आणि डिस्पर्शन मीडियम असेल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अट्रॅक्शन नसतं. नो अफिनिटी बिटवीन द्या. बरोबर. या ठिकाणी काय म्हणणार मी नो अफिनिटी. इथे यांच्यामध्ये अट्रॅक्शन असेल का नसणार, म्हणून मी इथं म्हटलं नो अफिनिटी. आता याच्यावरून तुम्हाला त्या दोघांची डेफिनेशन देता येते. एक असेल लायोफिलिक सोल किंवा लायोफिलिक कोलाइड, दुसरा असेल लायोफोबिक सोल किंवा कोलाइड. बरोबर. मग या ठिकाणचा लायोफिलिक कोलाइड असेल किंवा लायोफोबिक कोलाइड असेल तर आपण त्याला कशा पद्धतीने क्लासिफाय करतो. पहिला पॉइंट डिफाईन टर्म लायोफिलिक कोलाइड. डिफाईन टर्म लायोफिलिक कोलाइड. इथे मी काय म्हणणार आहे, द कोलाइड इन विच, अशा प्रकारचं कोलाइड देयर इज अफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. ओके. त्याला म्हटलं आपण लायोफिलिक कोलाइड. लायोफोबिक कोलाइड. व्हॉट इज लायोफोबिक कोलाइड? डेफिनेशन मध्ये आपण काय सांगतो, द कोलाइड इन विच देयर इज नो अफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. ओके. आता हे तुम्हाला कळल्यानंतर डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये जर अफिनिटी असेल, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये जर अफिनिटी असेल तर आपण म्हणतो लायोफिलिक कोलाइड. ओके. आणि डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये अट्रॅक्शन जर नसेल, अफिनिटी जर नसेल तर त्याला म्हणतो मी लायोफोबिक कोलाइड. बरोबर. आता जेव्हा तुम्हाला नेक्स्ट फॉर्म या ठिकाणी येईल तो असा असतो की डिस्टिंग्विश बिटवीन लायोफिलिक कोलाइड आणि लायोफोबिक कोलाइड. इथं ऑलरेडी आपण 2 पॉइंट ठेवलेले आहेतच. या ठिकाणी मी काय म्हणणार, पहिल्या पॉइंट मध्ये बाय देअर डेफिनेशन प्रमाणे आपण बघूया त्यांच्या. तर इथं काय म्हणावं लागेल मला, देयर इज स्ट्रॉंग अफिनिटी बिटवीन इन केस ऑफ लायोफिलिक कोलाइड. इन केस ऑफ लायोफिलिक कोलाइड देयर इज स्ट्रॉंग अफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. लायोफोबिक मध्ये आपण काय म्हणतोय, देयर इज नो अफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जो लायोफिलिक टाईपचा कोलाइड असेल, त्या लायोफिलिक टाईपचा कोलाइड जो असतो हा कसा फॉर्म असतो तर तो रिव्हर्सिबल फॉर्म. हा कसा असेल तर रिव्हर्सिबल फॉर्म. हा रिव्हर्सिबल फॉर्म. लायोफोबिक हा कसा असेल तर ऑटोमॅटिकली इरिव्हर्सिबल फॉर्म या ठिकाणी हा असेल. आणि आता 2 पॉइंट आपल्या विचारात झाले आपण घेतले. त्याच्यात नंतर या ठिकाणी आता पहा, जेव्हा आपण व्हिस्कॉसिटी बघतो तर व्हिस्कॉसिटीचा अर्थ आपल्याला नेक्स्ट लेक्चर बघावं लागेल. त्याला जास्त समजून न सांगता फिजिक्सला पण हा पॉइंट आपल्याकडे आहे. व्हिस्कॉसिटी याचा अर्थ ॲडजेसंट लेअरमध्ये असणारं घर्षण. द फ्रिक्शन बिटवीन 2 ॲडजेसंट लेअर इज कॉल्ड ॲज व्हिस्कॉसिटी. बरोबर. म्हणजे या ठिकाणी 2 ॲडजेसंट लेअर जे असतील त्या दोघांमध्ये काय असतं, फ्रिक्शन असते आणि त्याच्यावर आपण व्हिस्कॉसिटी ठरवतो. तर जेव्हा मी या ठिकाणी लायोफिलिक कोलाइड घेतो तेव्हा त्या लायोफिलिक कोलाइडमध्ये व्हिस्कॉसिटी जी असते, आता व्हिस्कॉसिटी कोणाची तर तुम्हाला या ठिकाणी 2 फेजेस असतील. बरोबर. तर त्या 2 फेजेस पैकी जो डिस्पर्स फेज असतो, तिसरा पॉइंट आपण काय म्हणतो व्हिस्कॉसिटी. तर व्हिस्कॉसिटी कोणाची असेल तर डिस्पर्स फेजची ही कशी असेल तर जास्त असेल. थोडक्यात मी तरी लिहा, व्हिस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज हायर दॅन दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. म्हणजे या ठिकाणी 2 फेजेस तुमच्याकडे असतील. एक असेल डिस्पर्स फेज,
दुसरा असते डिस्पर्शन मीडियम. आणि मग याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे डिस्पर्स फेज जी असते त्या डिस्पर्स फेजची विस्कॉसिटी ही डिस्पर्शन मीडियमपेक्षा जास्त असते. हे कशामध्ये असतं तर लायोफिलिक कोलॅटमध्ये असतं. पण मी या ठिकाणी काय म्हणतो, विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज हायर दॅन दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. आणि जेव्हा मी लायोफोबिक कोलॅट घेतो तेव्हा त्या लायोफोबिक कोलॅटमध्ये या ठिकाणी जी विस्कॉसिटी असते ती विस्कॉसिटी सेम आहे. आता विस्कॉसिटी सेम आहे याचा अर्थ काय असेल, विस्कॉसिटी या ठिकाणी कसे असेल तर सेम आहे. विस्कॉसिटी सेम आहे याचा अर्थ काय असेल तर डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्शन फेज आणि डिस्पर्शन मीडियम या दोघांमध्ये जे घर्षण असतं ते इक्वल असतं. कोणाचं कमी कोणाचं जास्त असं घडतं का, नाही घडत, सेम असतं. पण विस्कॉसिटी ऑफ द डिस्पर्स फेज इज सेम ॲज दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. हा तिसरा पॉईंट. त्याच्यानंतर चौथा असतो सरफेस टेन्शन. हा कुठला असेल, सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय असेल हे तुम्हाला माहिती आहे, पण एका वेळेत आपण सांगतोय. फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया, पण कधी असेल ऑन द टेंजेन्शियल लाईन ऑफ द सरफेस. म्हणजे या ठिकाणी सरफेसवरती आपण सरफेस जो असेल, पृष्ठभाग जो असेल त्याच्यावरती काय करणार आपण, टेंजेन्शियल लाईन काढणार, बरोबर. आणि ही टेंजेन्शियल लाईन काढल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक युनिट एरियावरती जो फोर्स अप्लाय केला असेल तो फोर्स हा काय म्हणून कन्वर्ट होतो तर सरफेस टेन्शन म्हणून कन्वर्ट होतो. जेव्हा आपल्याकडे ऑफलाईन लेक्चर असेल तेव्हा मी तुम्हाला इन डिटेल याच्यामध्ये सांगतो. या ठिकाणी सरफेस टेन्शन कोणाचं विचारात घेतोय मी तर डिस्पर्स फेजचं. सरफेस टेन्शन कोणाचं असेल तर डिस्पर्स फेजचं. हे कसं असतं तर कमी असतं. हे कसं असेल तर कमी असतं. कोणापेक्षा कमी असेल हो तर डिस्पर्शन मीडियम पेक्षा कमी असेल. म्हणजे ज्या वेळेस आपण लायोफिलिक कोलॅट घेतो तेव्हा त्या लायोफिलिक कोलॅटमध्ये डिस्पर्स फेजचं सरफेस टेन्शन कमी असतं. डिस्पर्स फेजचं सरफेस टेन्शन कमी असतं. कोणापेक्षा, डिस्पर्शन मीडियमपेक्षा. तसंच मला या ठिकाणी लायोफोबिक कोलॅट घ्यायचं असेल तर त्या लायोफोबिक कोलॅटमध्ये काय असतं तर सरफेस टेन्शन जे असतं ते सरफेस टेन्शन जे असेल ते सेम असतं. याचा अर्थ या ठिकाणी कोणामध्ये सेम असेल तर डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियममध्ये जे काही सरफेस टेन्शन असतं ते सरफेस टेन्शन या ठिकाणी सेम असेल. कशामध्ये तर लायोफोबिक कोलॅटमध्ये. तो पण पुन्हा एकदा आपण या ठिकाणी थोडंसं रिपीट करू. आता या ठिकाणी आपलं लेक्चर जे चाललेलं आहे ते आपण सिरियसली त्या ठिकाणी त्या पॉईंटकडे येतोय. आपण कोणताही मध्ये अवांतर बडबड करत नाही. आता या ठिकाणी मला चौथ्या पॉईंटकडे यायचं आहे. तो असा आहे की या ठिकाणी डिस्पर्स फेज जे असेल या डिस्पर्स फेजचं जे सरफेस टेन्शन असेल हे कमी असतं डिस्पर्शन मीडियमपेक्षा. ओके. आणि लायोफोबिक कोलॅट जो असतो त्या ठिकाणी काय असेल डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये जे सरफेस टेन्शन असतं ते सेम असतं. म्हणून सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स फेज इज सेम ॲज दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. इथं आपण थांबतो. त्याच्यानंतर पाचवा पॉईंट या ठिकाणी जो आपल्याकडे लायोफिलिक कोलॅट जो असेल त्या लायोफिलिक कोलॅटमध्ये हा काय असेल तर सेल्फ स्टॅबिलायझर आहे. तो सेल्फ स्टॅबिलायझर आहे. सेल्फ स्टॅबिलायझर या ठिकाणी स्टॅबिलायझरची गरज लागत नाही. स्टॅबिलायझर इज नॉट रिक्वायर्ड. स्टॅबिलायझर इज नॉट रिक्वायर्ड. ओके. या ठिकाणी तोच पॉइंट आपण रिपीट करतोय. थोडंसं आपण या ठिकाणी सिरियस न होता लाईटली घेऊयात, कारण कॉन्स्टंटली आपण एकाच विषयावरती येतोय. तर
माइंड थोडंसं फ्री करून आपण या ठिकाणी येतोय. मला प्रश्न असा असेल की क्लासिफिकेशन ऑफ कोलॅट. आता क्लासिफिकेशन ऑफ कोलॅट म्हटल्यानंतर कोलॅटचं क्लासिफिकेशन आपण 3 प्रकारे देऊ शकतो किंवा 3 बेसिस त्या ठिकाणी असतील. पहिला काय असेल तर या ठिकाणचा डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांची जी फिजिकल स्टेट असते यावरती आपण कोलॅटचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्या ठिकाणी जनरली 9 टाईप असतात. तो पार्ट या ठिकाणी आउट ऑफ सिलेबस आहे. त्याच्यानंतर दुसरं आपण कोलॅटचं क्लासिफिकेशन विचारात घेतो. ते काय असेल तर या ठिकाणी डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असतं, ॲफिनिटी असतं, त्याच्यावरती कोलॅटचं क्लासिफिकेशन आपल्याला देता येईल. त्याच्यानंतर कोलॅटचं क्लासिफिकेशन आपण मॉलिक्युलर साईजवरती पण घेतो. मग आता आपण घेतला पॉईंट कुठला होता तर क्लासिफिकेशन ऑफ कोलॅट ऑन द बेसिस ऑफ ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. काय म्हणलं आपण हियर कोलॅट इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. या ठिकाणी 2 टाईप आपल्याकडे असतील. एक असेल लायोफिलिक कोलॅट, दुसरा असेल लायोफोबिक कोलॅट. जेव्हा मी लायोफिलिक कोलॅट असं म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी काय असेल जी डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम असते यांच्यामध्ये स्ट्रॉंग ॲफिनिटी असते. अशा प्रकारचं कोलॅट की ज्या कोलॅटमध्ये डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये स्ट्रॉंग ॲफिनिटी असते त्या प्रकारच्या कोलॅटला आपण म्हणतो लायोफिलिक कोलॅट. आणि लायोफोबिक कोलॅट म्हणजे काय असेल तर ज्या प्रकारच्या कोलॅटमध्ये डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ॲफिनिटी नसते त्याला म्हणतो आपण लायोफोबिक कोलॅट. डेफिनेशन आपल्याला द्यायची असेल व्हॉट इज लायोफिलिक कोलॅट? द कोलॅट इन विच देअर इज strong affinity between disperse phase and dispersion medium is called as lyophilic colloid. Lyophobic colloid, the colloid in which there is no affinity between disperse phase and dispersion medium is called as lyophobic colloid. अर्थात या ठिकाणी हा फरक आपण बघितल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एक्झामला असण्याची शक्यता असते आणि तो असा असेल डिस्टिंग्विश बिटवीन लायोफिलिक कोलॅट अँड लायोफोबिक कोलॅट. तर लायोफिलिक कोलॅट म्हटल्यानंतर या डेफिनेशनचा पॉईंटच मी विचारात घेतो आणि त्यावरून पहिला पॉईंट या ठिकाणी आपण काय सांगतो देअर इज स्ट्रॉंग ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. हा पहिला पॉईंट झाला लायोफिलिक कोलॅट. लायोफोबिक कोलॅटमध्ये आपण काय म्हणतो तर डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अट्रॅक्शन नसतं. देअर इज नो अट्रॅक्शन नो ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. हा पहिला पॉईंट डिस्टिंग्विश आपण कव्हर केला. लायोफिलिकमध्ये ही लायोफिलिक कोलॅट जो असतो हा रिव्हर्सिबल फॉर्ममध्ये असतो. इट इज इन रिव्हर्सिबल फॉर्म. लायोफोबिक कोलॅट इट इज इन अँड इरिव्हर्सिबल फॉर्म. तो इरिव्हर्सिबल फॉर्म. थर्ड पॉईंट आपण लायोफिलिकमधला विचार घेतो तो असा असेल की या ठिकाणी आपल्याला विस्कॉसिटीचा विचार करावा लागतो. विस्कॉसिटी म्हणजे काय असेल तर 2 ॲडजेसंट लेअरमध्ये किंवा 2 शेजारी लेअरमध्ये जे घर्षण असतं ते घर्षण म्हणजे कोण असेल तर विस्कॉसिटी असेल. द फ्रिक्शन ऑफ 2 ॲडजेसंट लेअर म्हणजे कोण झाला तर विस्कॉसिटी. या ठिकाणी ॲडजेसंट लेअर कोणाचे असतील तर एक असेल डिस्पर्स फेज आणि दुसरा असतो डिस्पर्शन मीडियम. या ठिकाणी जो डिस्पर्स फेज असतो या डिस्पर्स फेजची विस्कॉसिटी जास्त आहे कोणापेक्षा डिस्पर्शन मीडियमपेक्षा. म्हणून दुसरा पॉईंट या ठिकाणी मी काय म्हणला विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज हायर दॅन दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. लायोफोबिक मध्ये आपण काय म्हणतोय या ठिकाणी डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये जी विस्कॉसिटी क्रिएट होते ती विस्कॉसिटी जवळपास सेमच आहे. म्हणून मी या ठिकाणी काय म्हणतो विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज सेम ॲज दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. नेक्स्ट पॉईंट
सरफेस टेन्शनचा आपण विचार करतो. सरफेस टेन्शन म्हणजे काय असेल तर पृष्ठभागावरती जेव्हा आपण एखादी स्पर्शिका काढतो आणि त्या स्पर्शिकेवरती आपण काय करतो तर फोर्स अप्लाय करतो. अप्लाय केलेला फोर्स हा प्रत्येक युनिट एरियावरती असतो. फोर्स अप्लाइड टू द फोर्स अप्लाइड या ठिकाणी आपण जो सरफेस टेन्शनचा विचार करतो. फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया टू द टेंजेन्शियल लाईन ऑन द सरफेस. या ठिकाणी सरफेसवरती जी टेंजेन्शियल लाईन असेल त्यावरती जो फोर्स आपण अप्लाय करतो त्या फोर्सला आपण काय म्हणतो तर सरफेस टेन्शन. या ठिकाणी सरफेस टेन्शन कोणाचं कमी असतं तर डिस्पर्स फेज जे असेल त्याचं सरफेस टेन्शन कमी असतं. म्हणून सरफेस टेन्शन ऑफ अ डिस्पर्स फेज इज लेस दॅन दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. या ठिकाणी म्हणजे लायोफोबिकमध्ये काय असेल तर सरफेस टेन्शन हे डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम हे दोघांमध्ये सेम असतं. म्हणून सरफेस टेन्शन ऑफ अ डिस्पर्स फेज इज सेम ॲज दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. आणि लास्ट पॉईंट या ठिकाणी आपण काय म्हणतो लायोफिलिक कोलॅइडमध्ये हा सेल्फ स्टॅबिलायझर म्हणून काम करतो आणि इतर लायोफोबिकमध्ये हा स्टॅबिलायझर लागत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन लायोफिलिक कोलॅइड आणि लायोफोबिक कोलॅइड इथपर्यंतचा पार्ट आपण या व्हिडिओला बघतो. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओला बघूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.